नमस्कार मंडळी. शिवभक्तांसाठी वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. पण ही रात्र फक्त जागराची नाही, तर ती भक्ती आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे. येत्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आहे. त्यानिमित्तच आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची संपूर्ण पूजाविधी, त्यामागची पौराणिक कथा, हे व्रत का करावे आणि ह्या दिवशी कोणते विशेष उपाय करावेत ह्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाशिवरात्र साजरी करण्यामागे 3 प्रमुख पौराणिक कथा सांगितल्या जातात. याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झाला होता. हे वैराग्य आणि संसाराचे मिलन मानले जाते. समुद्र मंथनातून जेव्हा हलाहल नावाचे विष बाहेर आले, तेव्हा जगाला वाचवण्यासाठी महादेवाने ते स्वतः प्राशन केले. यामुळे त्यांचा कंठ निळा पडला. ही घटना ज्या रात्री घडली तीच ही महाशिवरात्र. पुराणानुसार ह्याच रात्री भगवान शिव पहिल्यांदा लिंग स्वरूपात प्रकट झाले होते, ज्याचा आदी व अंत शोधण्यात ब्रह्मा आणि विष्णू देखील असमर्थ ठरले. महाशिवरात्र का करावी, त्याचं महत्त्व काय आहे, असा तुम्हाला कधी प्रश्न पडतो का? शास्त्रानुसार ह्या दिवशी ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या ऊर्ध्वगामी म्हणजेच वरच्या दिशेला वाहते. या रात्री आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रचंड संधी असते. हे व्रत केल्यानं मनातील नकारात्मकता नष्ट होऊन आत्मविश्वास वाढतो. ज्यांना संसारात सुख हवे आहे आणि ज्यांना मोक्ष हवा आहे, या दोघांसाठीही हे व्रत अत्यंत फलदायी आहे. भगवान शंकरांची आराधना करण्याचा हा सर्वात मोठा दिवस. घरच्या घरी साध्या पण शास्त्रोक्त पद्धतीनं पूजा कशी करायची ते बघूया. पूजेसाठी लागणारं साहित्य: पंचामृत, शुद्ध पाणी, पूजेसाठी बेलपत्र, पांढरी फुलं, धोत्र्याचे फूल, अखंड तांदूळ, अगरबत्ती, दिवा, चंदन, भस्म, नैवेद्यासाठी दूध, साखर, फळं किंवा मिठाई. पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र, शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावं. जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे रांगोळी काढून घ्यावी. समई प्रज्वलित करावी. हातात थोडे पाणी घेऊन आज मी महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची पूजा करत आहे असा संकल्प करावा. प्रत्येकाच्या घरी शंकराची पिंडी ही देवघरात असते. आता त्या पिंडीवर आधी शुद्ध पाणी अर्पण करा. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा. अभिषेक करताना सतत ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. शेवटी पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने पिंडी स्वच्छ धुवावी. शिवाला चंदनाचा किंवा भस्माचा टिळा लावावा. लक्षात ठेवा, शंकराला हळदी कुंकू वाहत नाहीत. आता बेलपत्र वाहताना ते पालतं व्हायचं. बेलपत्र फाटलेलं नसावं. अखंड तांदूळ व पांढरी फुलं अर्पण करावीत. धूप अगरबत्ती लावावी. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. शंकराची आरती करावी. आता देवाला फळं, दूध, साखर, मिठाई याचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर किंवा पूजेदरम्यान ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. शक्य झाल्यास शिवलीलामृत 11व्या अध्यायाचे या दिवशी वाचन करावे. हे व्रत करताना काही गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक आहे. दिवसभर उपवास करावा. केवळ फलाहार किंवा साबुदाणा खिचडी घेऊ शकता. शक्य असल्यास निर्जळी उपवास करावा. रात्री झोपू नये. भजन, कीर्तन किंवा ध्यान करावे. आता ह्या दिवशी कोणत्या गोष्टी वर्ज्य करायच्या? कोणाबद्दलही वाईट बोलू नये, वाईट विचार करू नये, भांडू नये. तसंच पूजेत हळद कुंकू, तुळस शिवलिंगावर वाहू नये. जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर हे पुढील उपाय तुम्ही या दिवशी करू शकता. जर तुमच्या उत्पन्नात अडथळे येत असतील किंवा कर्ज वाढत असेल तर शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा. यामुळं दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. तसंच महादेवाच्या पिंडीवर मध अर्पण करून त्यावर ओम नमः शिवाय लिहून 11 बेलपत्र अर्पण करावी. आजारपण पाठ सोडत नसेल तर शुद्ध दुधात काळे तीळ टाकून शिवलिंगावर अर्पण करावे. मनात भीती वाटत असेल किंवा तणाव असेल तर दह्याने महादेवाचा अभिषेक करावा. महादेवाला पांढरी फुलं जसं की मोगरा, धोत्र्याची फुले अर्पण केल्याने मनाला स्थिरता मिळते. जर तुमची काही महत्त्वाची कामं अडकलेली असतील तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करा. महादेवाच्या पिंडीवर चंदनाचा लेप लावावा.
यामुळे नशिबाची साथ मिळते आणि कामातील अडथळेसुद्धा दूर होतात. तर मंडळी, महाशिवरात्री ही केवळ उपवासाची नाही तर स्वतःला महादेवाच्या चरणी अर्पण करण्याची रात्र आहे. या माहितीचा तुम्हाला तुमच्या पूजेत नक्कीच उपयोग होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋतू व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. भेटू लवकरच नवीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.